सोलापूर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून प्रणिती शिंदे या प्रचंड बहुमताने निवडून आल्याबद्दल पंढरपूर तालुक्यातील जनतेचे, शेतकऱ्यांचे, महाविकास आघाडीचे नेते मंडळी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी पंढरपूर शहरातील दातेमंगल कार्यालय येथे कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। पंढरपूर तालुक्यातील जनतेने आणि सहकार्य केलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना, उद्धव ठाकरे पक्ष, महाविकास आघाडीचे इतर घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रचंड बहुमत देऊन विजयी केल्याबद्दल नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, उज्ज्वलाताई शिंदे यांनी आभार व्यक्त केले। मेळाव्याच्या सुरुवातीला सुशीलकुमार शिंदे, प्रणिती शिंदे यांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन दर्शन घेऊन राज्यात समाधानकारक पाऊस पडू दे, शेतकरी सुखी समाधानी राहू दे अशी विठ्ठल रुक्मिणी चरणी साकडे घातले। यावेळी बोलताना नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे आभार व्यक्त करताना म्हणाल्या की ही निवडणूक अवघड होती, पण उन्हातानाची पर्वा न करता प्रत्येक सामान्य कार्यकर्त्याने नेत्याप्रमाणे काम केले, त्यामुळे माझा विजय झाला। लोकशाहीची ताकद दाखवून दिली। विरोधक दबावाचे राजकारण करत असताना जनतेने शांततेत क्रांती केली। तुमची सेवा करण्याची संधी लाभली हे माझे भाग्य। मला सत्तेचा मोह नाही, लहानपणापासून सत्ता बघितली आहे। शेतकरी आणि वारकऱ्यांच्या चेहऱ्यात मी पांडुरंग बघते। तुमची सेवा हीच पांडुरंगाची सेवा। आज मला भारत नानांची आठवण येते। विधानसभेत पंढरपूरचे प्रश्न मांडायला उभे राहिले की सभागृह शांत व्हायचे। ते अतिशय आत्मीयतेने पंढरपूरचे प्रश्न मांडत राज्यात महाविकास आघाडीला मोठे यश लाभले, ताकद मिळाली। पंढरपुरातून महाविकास आघाडीचा आमदार झाला पाहिजे म्हणून भगीरथ दादा तयारीला लागा असे म्हणाले। पुढे बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या, पंढरपूर हे देशातील प्रमुख तीर्थक्षेत्र आहे। येथे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक येतात। येणाऱ्या भाविकांची चांगल्या पद्धतीने सोय व्हावी, शिवाय पंढरपूर तीर्थक्षेत्राचा विकास व्हावा यासाठी केंद्राच्या पर्यटन सूचीमध्ये पंढरपूरचा समावेश होणे आवश्यक आहे। येत्या काळात पर्यटन मंत्र्यांची भेट घेऊन त्या संदर्भात पाठपुरावा करेन असे त्यांनी सांगितले। या कृतज्ञता मेळाव्यास युवा नेते भगीरथ भालके, नंदकुमार पवार, सुरेश असापुरे, चेतन भाऊ नरोटे, अमर सूर्यवंशी, संदीप पाटील, मनोज योलगोलवार, शिवसेनेचे नेते संभाजी शिंदे, रवी मुळे, कुमार घोडके, राष्ट्रवादीचे नागेश फाटे, सुभाष भोसले, राजश्री ताड, प्रकाश तात्या पाटील, सुधनजय पवार, संदीप शिंदे, नागेश गंगेकर, मिलिंद भोसले, सतीश शिंदे, राहुल पाटील, राजू उराडे, प्रशांत मलपे, अरुण कोळी, अनिल अभंगराव, राहुल साबळे, मोहम्मद उस्ताब, सलीम मुलाणी, सादिक मुलाणी यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते मंडळी उपस्थित होते। निवडून आलेले आणि शिंदे साहेबांनी आम्ही ठरवलं की कृतज्ञता मेळावा घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। प्रत्येक इलेक्शन नंतर मतदारांचे, ग्रामस्थांचे आभार मानणं हे कर्तव्य आहे। खूप महत्त्वाची प्रक्रिया आहे, खूप महत्त्वाची गोष्ट आहे। काल मोहोळ झाला, तर अक्कलकोट, आज पंढरपूर, उद्या मंगळवेढा, मग दक्षिण, मग शहरात उत्तर आम्ही जात आहोत। आज इथे जेव्हा मी येत होती पहिल्यांदा तर विठ्ठलाचं दर्शन घेतलं आणि गेले 3 महिने मंदिराचं काम सुरू होतं। फॉर्म जेव्हा मी विठ्ठलाच्या पायथ्यावर ठेवला आणि आज विठ्ठलाचं दर्शन पहिल्यांदा एवढ्या जवळून झालं, पहिल्यांदा एवढ्या जवळ, कारण बांधकाम सुरू आहे आणि असं भेटी लागे जीवा असंच त्या ठिकाणी वाटलं। आणि मला जसं विठ्ठलाने पण ठरवलेलं की निवडून आल्यावरच माझं दर्शन तुला मिळेल आणि आज मन भरून आलं। ज्या विठ्ठलाकडे जेव्हा साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा आषाढीची पूजा करण्याचं भाग्य मिळाले। आज त्याच विठ्ठलासमोर मी नतमस्तक झाली, सोलापूरची खासदार। हा मान माझा नाही आहे, हा तुमचा मान। मी कॉलर बॅग हा विचार माझा नाही, हा तुमचा विषय। आणि अतिशय नम्रतेने, अतिशय कृतज्ञतेच्या भावनेने, नम्रतेने मी आपल्या समोर उभी आहे। माझी आई माझे कान केले, कान टोचले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।